मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 46 दिवसांपासून मनोज जरंगे यांचं आंतरवली सराटी गावामध्ये आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की स्वतः मनोज जरंगे पाटील आपल्या समोर आहेत आणि पुन्हा एकदा त्यांच्यासमोर भल्या सकाळी नागरिकांची या ठिकाणी त्याचबरोबर मराठा समाजातील कार्यकर्त्यांची तरुणांची गर्दी झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरंगे पाटील यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं। सुरुवातीला 17 दिवस त्यांचं आमरण उपोषण चाललं आणि त्यानंतर तब्बल 29 दिवसापासून आज तागायत त्यांचं साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे। हे साखळी उपोषण आंदोलन 24 तारखेपर्यंत चालणार आहे। मात्र उद्या 14 तारखेला आंतरवाली सराटी इथल्या 150 एकर मैदानावरती मनोज जरंगे पाटील यांची लाखोंची प्रचंड मोठी सभा होणार आहे। या सभेकडे सर्वसामान्य नागरिकांबरोबर सरकारचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। सगळ्यांनाच संपूर्ण महाराष्ट्राला या सभेची उत्सुकता आहे। तसेच मनोज जरंगे पाटील यांना सुद्धा या सभेची उत्सुकता आहे। आज ते साखळी उपोषण आंदोलनात बसलेले आहेत। मात्र उद्या त्यांची आंतरवाली सराटी इथल्या सभेतून सरकारवरती तोफ धडधडणार आहे। ते नक्की काय मागण्या करणार आहेत आणि समाजाला सुद्धा काय सांगणार आहेत याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मनोज जरंगे पाटील आहेत। पाटील, काय सांगाल? आजचा तुमचा आंदोलनाचा 46वा दिवस आहे आणि उद्या सभा होणार आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मराठा समाजाला जो शब्द दिला होता की आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, त्याप्रमाणे आंदोलन हे कंटिन्यू सुरू आहे। आमरण उपोषण स्थगित करून त्याचं रूपांतर साखळी उपोषणात केलं होतं। आजपर्यंत ते कंटिन्यू सुरू आहे। मराठा समाजाचे सगळे गावं यामध्ये सहभागी आहेत। रोज एक गाव इथं येऊन बसते। मात्र मायबाप मराठा समाजाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबत नाही, यावर आपण ठाम आहेत आणि ठाम राहणार आहे। तुम्ही 100 एकरची सभा 150 एकरवरती आता मैदान तुम्ही तयार केलेलं आहे। सुरुवातीला सांगितलं जात होतं की 5 ते 10 लाख लोक या सभेला येणार आहेत। मग तुम्ही जेव्हा मैदान वाढवलंय तर त्यावेळेला तुम्हाला गर्दीचा अंदाज काही वाढता आलेला आहे का? आणि किती लोक जमू शकतात? उद्याची सभा नक्की कशी असेल? हे महाराष्ट्राचं चित्र बदलणारी सभा ठरणार का? नाही, गर्दीचा जो उच्चांक आहे तो नाही सांगता येणार, परंतु लक्षात आलं की आपण गैरसोय नाही झाली पाहिजे आपल्या बांधवांची, त्यामुळं थोडंसं वाढवलं आहे आम्ही ते ग्राउंडसुद्धा आणि सगळी सोयसुद्धा केली। हॉस्पिटलची तिथं जागेवर व्यवस्था केली, सगळे स्पॉट दिलेत, पाण्याची व्यवस्था केली, जागेवरती टॉयलेटची व्यवस्था केली, माता माऊलींची गैरसोय नाही झाली पाहिजे या हिशोबानं सगळी व्यवस्था केली आहे। 5000 पोरं आज तिथं स्वतःहून रात्रंदिवस राबतात, 24 घंटे रात्रीसुद्धा आणि दिवसा पण। त्यामुळं तयारी पूर्ण होत आली। आज राहिलेली तयारी संध्याकाळपर्यंत फायनल होईल सगळी। मराठा समाज कितीही गर्दी झाली तरी घरी थांबणार नाही यावेळेस, कारण गर्दी आहे म्हणून तिकडं जाणार नाही असं होणार नाही। कारण मराठा समाजाला माहीत झालं कितीही गर्दी असली तरी तिथं गेल्याशिवाय आपल्याला न्याय नाही, घरी बसून न्याय मिळू शकत नाही। मराठा मिळेल त्या वाहनानं शांततेत येणार आहे आणि शांततेत सुद्धा जाणार आहे, कारण हे आंदोलन शांततेचं आहे। शांततेत असल्यामुळं मराठा समाजानं ते आंदोलन स्वीकारलेलं आहे। मराठा समाजाला माहिती आहे शांततेच्या याच आंदोलनानं आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणून ठेवलं आहे। त्यामुळं गैरसोय जरी झाली आमच्याकडून तरी मराठा समाज नाराज होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे या लेकराला जितकं होईल तितकं यानं समाजासाठी तिथली सोय केली। गैरसोय झाली, उभा राहायला जागाही नाही मिळाली तरी लोक आहेत त्या ठिकाणी उभं राहणार आहेत, परंतु कार्यक्रमाला 100% मराठा समाज येणार आहे। ज्या पहिल्या टप्प्यात आम्ही सगळ्यांना भेटलो मधल्या सगळ्या गावांना, आता राहिलेले गाव आम्ही दुसऱ्या टप्प्यात घेणार आहेत। त्यामुळं तेही बांधव सगळे राज्यभरातले इथं येणार आहेत, स्वतःहून सगळे येणार आहेत आणि काही आमचे बांधव तर रात्रीच निघालेत। इतका उत्साह लागला मराठा समाजाच्या लेकरांना की बाबा हे आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या वेदना कमी झाल्या पाहिजे, आपला त्रास कमी झाला पाहिजे। स्वतःहून मराठा काही तर पायी निघालेत। म्हणजे ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे मराठा समाजाच्या, इथं भेदभावाची नाही आहे। आज मराठा समाज भेदभाव करत नाही, कारण मी माझ्या मायबाप समाजाला मानलं आहे, ती पाठीशी इतक्या ताकदीनं उभं राहिलेत की ती कसलाच विचार करणार नाहीत, कसलाच नाही। गैरसोय झाली तरीही समाज येणार। समाजालाही आव्हान करतो मी, सगळ्यांनी शांततेत या आणि शांततेत वापस जा। येताना पाण्याची बाटली सोबत घेऊन या, डोक्यावर रुमाल घेऊन या, येताना 4-5 भाकरी जास्तीच्या घेऊन या की तुम्हीही खातान आणि तुमच्या शेजारचा उपाशी असेल तर त्यालाही 2 भाकरी द्या। इतकं शांततेत आंदोलन कार्यक्रम मराठा समाज करणार आहे की पोलिसांनासुद्धा नुसतं बसून राहावं लागणार आहे। सावलीला गादी टाकून लिंबाच्या झाडाखाली नुसते बसून राहणार आहेत। मराठा समाज प्रत्येकजण स्वयंसेवक बनणार आहे, प्रत्येकजण इथं आल्याला। त्यामुळं कोणावरही ताण पडणार नाही आहे, ना आमच्यावर ना प्रशासनावर। इतकं शांततेत की मराठा समाज यावेळेस पायाखाली मुंगीसुद्धा मरू देणार नाही, मुंगीसुद्धा।
इतके शांततेत उभं राहणार आहेत, इतके शांततेत मिळेल त्या जागेवर राहणार आहेत. पोलिसांना हे पहिला कार्यक्रम असा असेल की त्या कार्यक्रमाला शांत चित्तानं बसायला लागलं. कुठं काही नाही, गाड्यासुद्धा व्यवस्थित मराठा समाज चालवणारे, व्यवस्थित लावणारे आणि व्यवस्थितसुद्धा स्वतःच बाहेर काढणारे. कारण मराठा समाज स्वतःच स्वयंसेवक झाला आहे म्हणल्यावर त्याला इकडं जा आणि तिकडं घाला म्हणायची गरजच नाही आहे. आजूबाजूला बारकाईनं लक्ष ठेवणारे, कारण या कार्यक्रमाला मराठा समाज स्वतः स्वयंसेवक झाल्यामुळं कोणालाही गालबोटही लावू देणार नाही, लागणारही नाही. त्यामुळं सगळी व्यवस्था झालेली आहे. आता अंतिम टप्प्यात जे काम राहील ते संध्याकाळपर्यंत पुरं फायनल होणार आहे. काम पूर्ण फायनल होईल असं सांगतायत. आपण जर बघितलं तर मनोज जरंगे यांच्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि स्वयंसेवकांची गर्दी व्हायला लागली आहे. वेगवेगळ्या गावातून हे सगळा तरुण वर्ग जो आहे तो या ठिकाणी जमा व्हायला लागलेला आहे आणि स्वयंसेवक म्हणून ते सेवा देण्यासाठी सुद्धा आणि या ठिकाणी जमत आहेत. मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये एक उत्सुकता आणि आतुरतासुद्धा पाहायला मिळते आहे. आपण पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांच्याकडे जातोय. हे सगळे लोक तुमच्यासमोर येऊन थांबत आहेत, तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघतात. त्या नजरेमध्ये उत्सुकता तर आहे, मात्र आतुरतासुद्धा आहे, ते आरक्षणाची. हो, आम्हाला आशा आहे सरकार आम्हाला आरक्षण देणार आहे. कारण सरकारने आमच्याकडून वेळ घेतलेला आहे, आम्ही त्यांना दिलेला नाही. त्यामुळे सगळ्याला उत्सुक आहे. हे सगळे स्वयंसेवक आहेत. आज किमान 3 वाजेपर्यंत ते 4 वाजेपर्यंत 20,000पेक्षा जास्त स्वयंसेवक इथं येणार आहे. आज सगळ्यांना टीम करून काम वाटून दिलं जाणार आहे आज. त्यामुळे हे सगळे स्वयंसेवक आहेत महाराष्ट्रातले हे आज. आणि संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवक आज रात्री इथं येणार आहेत. जवळपास 20,000चा आमचा आकडा आहे, त्यापेक्षाही जास्त स्वयंसेवक येतील. सगळेजण इतकं शांततेत हे देशातलं पहिला कार्यक्रम होणार आहे. पहिलं देशातलं इतकं शांततेत की कुठं मराठा समाज स्वतःहून काड्या उचलणारे, कचरा उचलणारे, कोणाला पाणी लागलं तर लगेच स्वतःच्या बाटलीतलं पाणी देणारे, कोणाला भूक लागली तर लगेच स्वतःतली भाकर काढून लगेच देणारे, शांत एका चित्तानं बसणारे. याचं मूळ कारण खरं असं आहे की गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना भविष्यासाठी आणि अस्तित्वासाठी आरक्षण लागतं आहे. आणि ते वेदना घेऊन इथं आले. ती सभा नाही आहे, ती वेदना आहे समाजाची. आणि ही मात्र सरकारने आता ओळखून घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. आता मराठा समाजाला वेटीस सरकारनं धरू नये. तर होते मनोज जरंगे पाटील यांनी अत्यंत कळकळीने आपली भूमिका आणि वेदना या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्यांनी स्पष्ट केलं की उद्या येणाऱ्या मराठा समाजाच्या पायाखाली त्या मैदानावरची साधी मुंगीसुद्धा मरणार नाही, इतकी शांततेत आमची सभा होणार आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.